ओम श्री गणेशाय नमः। उमा महेश्वराभ्यां नमः। लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमः। राधा दामोदर देवताभ्यो नमः। अनघांबिका सहित अनघ दत्तात्रेयाय नमः। अनंतकोट सिद्ध देवताभ्यो नमः। सर्व भाविकांना माझा नमस्कार। भगवंताच्या आज्ञेने आज अशी इच्छा झाली की आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही पूर्वीच्या रूढी परंपरा होत्या त्या आजच्या पिढीला माहिती नाही। कारण घरामध्ये जुने आजी आजोबा असले तर त्यांची ती पूजा आणि त्यांचे ते सण वारांचे नियम हे पूर्वी व्हायचे। आम्ही आमच्या लहानपणी जे बघितलंय ते आता बघायला मिळत नाही। म्हणून अशी एक इच्छा झाली की या श्रावण मासामध्ये महत्वाचे जे दिवस साजरे केले जातात, श्रावणातला प्रत्येक दिवस एका वेगवेगळ्या कारणासाठी महत्वाचा असतो। आणि या संदर्भात चातुर्मास्य वगैरे या ग्रंथांमध्ये त्यांच्या कहाण्या दिलेल्या आहेत। या कहाणीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, फक्त त्यातून योग्य तेवढा बोध घ्यायचा असतो। असा बोध घेऊन पण या कहाण्या एकदा आपणा सर्वांना ऐकवाव्यात अशी इच्छा झाली। म्हणून आज ही सुरुवात करीत आहे। श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक व्रताची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया। हे मनोरथ सिद्धीस नेण्यात भगवान मुरलीधर समर्थ आहेत। आज आषाढ वद्य अमावस्या। आजचा दिवस हा दीप अमावस्या या नावाने साजरा केला जातो। या दीप अमावस्येला घरातील सर्व दिवे घासून पुसून त्यांना प्रज्वलित करून ह्या दिव्यांची पूजा करायची असते। या दीपपूजनाचा वैशिष्ट्य असं की दीप जर देवासमोर लावला, दिव्याची पूजा झाली म्हणजे घरातल्या नकारात्मक शक्ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाते। घरामध्ये सुख शांतता आनंदी आणि समाधानाचं वातावरण येतं। तुम्हाला माहिती आहे की देवाजवळ दिवा लावणं हा आपल्या संस्कृतीचा महत्वाचा नियम आहे। आपण नवरात्रात अखंड दीप देवाजवळ लावतो। प्रत्येक कार्य करताना दिवसा सूर्यनारायणाच्या साक्षीने आणि संध्याकाळी दिव्याच्या साक्षीने कुठलंही धार्मिक कार्य आपण पार पडतो। हे दोघं आपल्या धार्मिक कृत्याला साक्षीदार असतात। हे दीपाचं महत्व आहे। आणि आज पुन्हा अमावस्येचा दिवस हा पितृकार्यासाठी आवश्यक दिवस असतो। आजच्या दीप अमावस्येला कुठलंही पितृकार्य जर केलं तर त्याचं फार मोठं फल आपल्याला मिळत असतं। प्रत्येक अमावस्या ही पितृस्मरणासाठी, पितरांच्या शांततेसाठी, पितरांच्या वरचा लोक पितरांना प्राप्त व्हाव्या यासाठी या दिवशी धार्मिक कार्य करायचं असतं। ज्यांना पितृदोष असतात त्यांनी अमावस्येला एक वेळचं जेवण करून उपवास करायचा असतो। ज्यांना शक्य आहे त्यांनी दर अमावस्येला कावघास ज्याला म्हणतो आपण, काकबली हा किमान भात आणि तूप यांचा टाकायचा असतो। आजच्या ज्योतीच्या अमावस्येची जी कथा आहे ती मी थोडक्यात वाचतो, नीट लक्षात घ्या। कुठलीही कहाणी शब्दशः घ्यायची नसते, तिच्या मागचं तत्व फक्त समजावून घ्यायचं असतं। तर बघा, दिव्यांच्या अमावस्येची कहाणी।
श्री गणेशाय नमः. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नियम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसलेले आहेत. एकमेकांची गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, ह्या आपल्यावर उगाच आळ घातलेला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा विचार करून रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं ती खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून आपल्या घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात तिला प्रमुखत्व दिले. ती सुखानं रामराज्य करू लागली व तिला जसा दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो, ही 60 उत्तरांची कहाणी. पाता उत्तरी सुफल संपूर्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. या कहाण्यांमध्ये जी कथा असेल त्या कथेकडे विशेष लक्ष न देता त्याच्यातून योग्य तो बोध आपण घ्यायचा असतो. घरातल्या सुनेने घरातले कुलधर्म कुलाचार श्रद्धेने पार पाडायचे असतात. असं असलं म्हणजे देवतांची कृपा त्या घरावर होते आणि घरातल्या नव्या पिढीवर चांगले संस्कार होतात. घरातल्या पितरांनाही आनंद होतो, त्यांचेही आशीर्वाद मिळतात.
अशा प्रकारच्या या कथा चातुर्मास्य या पुस्तकात दिलेल्या आहेत, त्या कथा आपल्याला ऐकवाव्या हा एक उद्देश होता. हे सगळी सेवा भगवान मुरलीधरांच्या चरणी अर्पण करतो. गोपाल कृष्ण भगवान की